श्री स्वामी समर्थ. आज आपण बाहेरच्या सारखी छान टेस्टी अशी पावभाजीची रेसिपी पाहणार आहोत. ही पावभाजी मी भाज्या न शिजवता डायरेक्ट कुकरला केली आहे आणि एकदम सोप्या पद्धतीत 10 मिनिटात आपली पावभाजी तयार होते. तयारीचे 15 मिनिटं असं आपली 20 ते 25 मिनिटात पावभाजी रेडी होते एकदम सोप्या पद्धतीने. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. बघा आपण पावभाजीची रेसिपी बघूया. बघा किती सुंदर पावभाजी दिसते आपली, कलर पण छान आलाय. इथं मी हे साहित्य घेतलंय: बटाटे, फ्लावर, गाजर, वाटाणे, हे मसाले घेतलेत, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट आणि कोथिंबीर. आता एक कुकर मध्ये मी तेल गरम करायला घेतलं, त्यात बारीक चिरलेला कांदा घालून घेतलाय. कांदा छान नरम आणि गुलाबी होईपर्यंत परतून घेतला. कांदा थोडा बारीक चिरायचा म्हणजे नंतर आपली भाजी मॅश करताना इजी जातं. बघा मी जिरा मोहरी काही टाकलं नाहीये, नंतर मी मसाल्यामध्ये जिरा पावडरचा उपयोग करणार आहे. आता आपला कांदा परतत असताना आता आपण त्यात अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहे. ही ताजीच पेस्ट घ्यायची अद्रक लसूणची, जास्त टेस्ट येते भाजीला. मी चालू लसूण निवडून ही पेस्ट तयार केली आहे अद्रक आणि लसूणची. ती पण यात घालून घेतली आपण, ती पण छान परतवून घेतली. आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे. इथं मी 3 मोठे टोमॅटो घेतले होते, म्हणजे भाजीला पण कलर छान येतो आणि टेस्ट पण छान येते टोमॅटोमुळे. आता यात टोमॅटो नरम होण्यासाठी मी यात मीठ घालून घेतलंय. मिठाला पाणी सुटतं, त्याच्या टोमॅटो आपला पटकन नरम होतो. आता याला पण छान आपण परतवून घेऊ. आता यात मी कोथिंबीर घालून घेते. कोथिंबीर आधीच घालून घेतल्यामुळे कोथिंबीरचा पूर्ण अर्क आणि स्वाद आहे तो पूर्ण भाजीत उतरतो आपल्या. थोडी येलो येलो होती कोथिंबीर, मोठे पानं होते. आता यात मी बारीक चिरलेली शिमला मिरची घालून घेते. शिमला मिरची पण थोडी जास्त घाला, त्याच्याने पण भाजीला बाहेरच्या भाजीसारखी टेस्ट येते. तिला पण छान आपण परतून घेऊ. बघा आपल्या भाजीला किती छान कलर दिसतोय. अशा भाज्या छान परतून घेतल्या. आता आपण यात जे मसाले घेतले ते घालून घेते. यात मी धने पावडर, गरम मसाला, तिखट, कसुरी मेथी, हळद असं साहित्य घेतलंय. हे सगळे मसाले आपण टाकून परतवून घेऊ. कसुरी मेथीमुळे भाजीला छान टेस्ट येते आणि बाहेरच्या जे आपल्या हॉटेलमधल्या भाज्या असतात त्याच्यात थोडी तरी कसुरी मेथी घातलेली असते. आता बघा भाज्या छान परतून घेतला. आता यात मी मोठा चमचा पावभाजी मसाला घातला. शिजवतानाच पावभाजी मसाल्यामुळे भाजीला छान टेस्ट येते. किती छान कलर आलाय भाजीला. आता आपण यात तूप घालून घेणार आहे, साजूक तूप. तेल आणि बटर आपण एकत्र घातलं त्याची टेस्ट छान येते, पण मी तूप घेतल्यामुळे एकत्र आधी घातलं नाही. तेल तूप एकत्र वापरायचं नसतं म्हणून मी नंतर घातलं त्याला. आता आपलं तूप पण छान परतून झालं. आता यात मी वाटाणे घालून घेते. जे आपण भाज्या घेतल्या होत्या त्या घालून घेऊ. अर्धी वाटी वाटाणे घेतले होते, अर्धी वाटी गाजर, 2 वाटी बटाटे, अर्धी वाटी शिमला मिरची असं प्रमाण होतं. सगळं अर्धी वाटी होतं आणि बटाटे 2 वाटी होते. असं प्रमाण घेतल्यामुळे भाजीला टेक्स्चर पण छान येतो आणि टेस्ट पण छान येते. तुम्ही हवं तर कलरसाठी बीट घालू शकता अर्धी वाटी. मी यात कोणताही कलरचा यूज केलेला नाहीये. बघा छान अशा भाज्या आपल्या परतून झाल्या आहेत. आता यात मी गरम पाणी घालून घेणार आहे. कोणत्याही भाजीत गरम पाणी जर घातलं तर भाजीला टेस्ट पण छान येते. भाज्यांचा कुकिंग टाइम थांबत नाही, तो कंटिन्यू राहतो. म्हणून मी गरम पाणी घालून घेतलं. बघा पाणी इतकं घालायचं फक्त भाज्या त्यात बुडतील एवढं, जास्त पाणी घालू नका म्हणजे भाज्या शिजायला पण उशीर लागतो. इतकं पाणी मी घातलंय. यापेक्षाही कमी घेतलं पाणी तरी चालेल. आता कमी गॅसवर याच्या आपण 2 शिट्ट्या काढून घेऊ. कुकर बंद केला. आता 2 शिट्ट्या काढून घेतल्या आपण. आता याची पूर्ण वाफ निघू देऊ. बघा 2 शिट्ट्यात पूर्ण वाफ निघाली आपली. आता आपण कुकर उघडून घेतलाय. बघा आपल्या भाज्या छान शिजल्या, तर यांना मॅश करून घेऊ आपण. बघा मॅशरने मी छान मॅश करून घेतलं. थोडा वेळ लागतो मॅश करायला, पण
छान एकदम सॉफ्ट मॅश होतात. पाणी आपल्याला सुरुवातीला वाटतं जास्त, पण बटाटे पाणी शोषतं म्हणून नंतर बरोबर भाजीचं टेक्स्चर तयार होतं. बकरी छान आपली भाजी मॅश झाली आहे आणि कलर पण छान आलाय. तुम्हाला हवं तर अजून मॅश करू शकता. मी थोडं जाडसर ठेवली मध्ये मध्ये. आता यात मी कोथिंबीर घालून घेते. थोड्या अजून उकळी येऊ देऊ भाजीला. आता गॅस मी बंद करून घेते. कलर टेक्स्चर आणि टेस्ट खूप छान आलंय. पूर्ण घरात घमघमाट सुटला होता. खूप भारी लागते ही भाजी. एकदम सोप्या पद्धतीने भांडे पण कमी भरतात आपले. एकाच कुकरमध्ये पटापट आपल्या भाज्या तयार होतात. आता यात मी तूप घालून घेतलंय. तुम्ही बटर घालू शकता. मी तर पूर्ण भाजीत साजूक तुपाचा वापर केला आहे. तुम्ही बटरचा वापर केला तरी चालेल. आता आपली भाजी तयार झाली आहे. आता आपण इथं पाव भाजायला घेऊ. मी लोखंडाचा तवा घेतलाय, त्याला तूप लावून घेतलं. तुम्ही बटर लावू शकता. आता मी त्याच्यावर पाव ठेवून घेणार आहे. थोडी भाजी टाकून घेते आणि कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि त्यावर पाव ठेवते. म्हणजे पावला छान टेस्ट येते. याच्यामुळे मसाला पाव सारखा पाव तयार होतो. आणि कोथिंबीर घालून घेते. बाकी छान आपला पाव खरपूस भाजला गेला आहे. आता आपण याला काढून घेऊ. असेच मी सगळे पाव भाजून घेणार आहे. आणि त्यासोबत मी बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर आणि एक लिंबू असं ताटात सर्व करते. पाव आपला खरपूस भाजा, एकदम ताजे पाव आणलेले ते. इथं आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. बघा आपली भाजी किती छान टेक्स्चर आलंय भाजीला. एकदम टेस्टी अशी भाजी झाली ती. तुम्ही कुकरमधली भाजी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. आणि एकदम सोप्या पद्धतीने कमी वेळात आणि कमी भांड्यांचा यूज करून आपण ही भाजी तयार करू शकतो. एकदम झटपट तयार होते, टेस्टी होते आणि घरच्या घरी स्वच्छता राखून आपण ही भाजी तयार करू शकतो. चला तर मग तुम्हाला ही पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या बाकीच्या रेसिपी पण नक्की बघा. श्री स्वामी समर्थ.